ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या सगळ्या महिन्यात आपण एका गोष्टीसाठी खूप परेशान असतो. तो म्हणजे आपल्या शरीरात वाढणारा वात, वाढणारी वृक्षता आणि त्यामुळं आपली त्वचा कोरडी होणे, वृक्ष होणे, नख जरी ओरखडलं तरी रेश पडणे आणि वृक्षता वाढल्यामुळे कधीकधी खाज हा सुद्धा त्रास होतो. त्यासाठी आपण बरेचसे व्हिडिओ केलेले आहेत. थंडीमध्ये वातावर कसं नियंत्रण मिळवायचं, त्वचेवर स्निग्धता कशी आणायची हे सगळं आपण पाहिलेलं आहे. त्यासाठी तीळ तेल याचा वापर खूप जास्त फायद्याचा असतो. पण बरेच जणांना थंडीमध्ये ओठ फाटणे याची पण समस्या खूप भयंकर असते. मग अशा वेळेस काय करायचं, तर आयुर्वेदानुसार सगळ्यात बेस्ट लिप बाम आहे ते म्हणजे शतदोत घृत. वेगवेगळे महागडे लिप बाम ज्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात, कलर्स असतात, फ्रॅग्रन्सेस असतात आणि एवढे पैसे देऊन सुद्धा आपल्याला सॅटिस्फॅक्शन भेटत नाही. मग एकदा तुम्ही शतदोत घृत हे लिप बाम म्हणून वापरून बघा. आणि म्हणूनच शतदोत घृत हे एक असं उत्तम मॉइश्चरायझर आहे ज्याच्यामध्ये कोणतेही कलर नाही आहेत, फ्रॅग्रन्सेस नाही आहेत, प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत. लहान बाळांपासून वृद्ध व्यक्तीसुद्धा शतदोत घृत वापरू शकतो आणि सगळ्यात मोठा फायदा हे आपल्या बजेटमध्ये बसतं. तुम्ही जर शतदोत घृत वापरत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.